बंद झालेल्या, गंजलेल्या आणि सुकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोण राहणार असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोईंगवरनं आता टोला लगावलाय। त्या दुकानातला माल संपलेला आहे, दुकानाचा मालकही पूर्णतः संपलेला आहे, त्याच्यात आता काहीच उरलेलं नाही। अशा बंद दुकानांमध्ये राहणार कोण म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीनं आपलं भविष्य शोधतोय असं नितेश राणेंनी म्हटलंय। बंद झालेल्या, गंजलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता कोण राहणार असा सवाल मंत्री नितेश राणेंनी आता उपस्थित केलेला आहे। त्या दुकानातला माल आता संपलाय, त्या दुकानाचा मालकही आता संपलेला आहे अशा आशयाची टीका नितेश राणेंनी केली आहे। बंद झालेल्या, गंजलेल्या, सुकलेल्या उभाटामध्ये राहणार कोण? ते दुकानामधला मालच संपलेला आहे। दुकानाचा जो मालक आहे तोच पुरा संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये। तर बंद दुकानामध्ये, गंजलेल्या, सुकलेल्या दुकानामध्ये राहणार कोण? म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने भविष्य शोधतोय। आणि भास्कर जाधव एवढे सिनियर असताना पण जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं जेव्हा नाव द्यायचं जेव्हा वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेचंच नाव पुढे केलेलं आहे। म्हणजे भास्कर जाधवांना तिकडे सतरंजीत उचलायचे आहे आणि म्हणून त्यांना आता नाराजगीशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।